हॅलो, हाय, नमस्कार. परत एक मस्त झटपट होणारी अशी रेसिपी करते तुमच्याबरोबर शेअर. पनीरची भुर्जी आहे, पण कशी पटकन करायची आणि टेस्टी नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यामध्ये कशी बनवायची, टिफिनसाठी पाहिजे असेल किंवा ब्रेकफास्टसाठी करायची असेल, तर ही पनीरची भुर्जी पटकन कशी बनवायची ती बघूया. आणि पनीरची भुर्जी सुरू करायच्या आधी चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. कारण का अशा सुंदर सुंदर पटकन होणाऱ्या आणि कमीत कमी साहित्यातल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. इथे सुरुवातीला 2 कांदे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत. कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. एकदम पण असं नाही, पण बऱ्यापैकी जितका बारीक करता येईल तेवढा तरी बारीक चिरून घ्यायचा आहे. पनीरची भुर्जी ही अशी आहे, की जी आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीजण अगदी आवडीने खाऊ शकतात आणि पटकन पाहुणे आलेत, काहीतरी करायचं असेल, जेवायला भाजी कमी असेल, पनीर असेल घरात, तर अशा पद्धतीने पनीरची भुर्जी केलीत ना, तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील. आणि ब्रेकफास्टसाठी असेल, टिफिनला सकाळच्या गडबडीमध्ये काहीतरी भाजी करायची विसरली असेल किंवा भाजी शिल्लक नसेल आणि पनीर असेल, तर पनीरची भुर्जी तुम्ही करू शकता. कारण इतकी साधी, सोपी पण पोटभरीची सुंदर अशी आहे. रात्रीच्या जेवणासाठी जर करायचं असेल, काहीतरी पटकन थोडंसंच खायचं असेल, तर अशा पद्धतीने पनीरची भुर्जी केलीत ना, तुम्ही चपाती किंवा ब्रेड किंवा भाकरी कशाबरोबरही अगदी आवडीने खाऊ शकता, अशी ही पनीरची भुर्जी असते. त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. इथे 2 कांदे आपले कापून झालेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत. इथे 2 बारीक टोमॅटोसुद्धा आपण कापून घेतलेले आहेत. आता आपण पुढच्या भुर्जीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये तेल घ्यायचे. तेल थोडंसं जास्त घेतलंय. मी ते 6 ते 7 अगदी टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. भुर्जी कोणती अंड्याची असो नाही तर पनीरची असो, थोडंसं तेलाचं प्रमाण आहे ना हे पाहिजेच. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरा, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेतली आहे. जिरं, मोहरी अगदी छान गरम झाली ना, की आपण जो कांदा आणि टोमॅटो चिरलेला होता, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला भरपूर असं शिजवायचं नाहीये, अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचा नाहीये. थोडासा त्याचा कच्चटपणा हा ठेवायचा आहे, कारण का तो भुर्जीमध्ये ना खूप छान लागतो. त्याच्यामुळे कधी पण कुठचीही अंड्याची असो नाही तर पनीरची असो, भुर्जी करताना आहे ना कांदा टोमॅटोचा थोडासा कच्चटपणा ठेवून द्यायचा आहे. आपण नुसते आता परतवून घेतलेला आहे तो तेलावरती, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. मीठ टाकून सुद्धा परत एकदा परतवून आपण अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित असं परतवूया. तुम्ही म्हणजे आता जेव्हा आपण असं कुठे भुर्जी पाव वगैरे खातात किंवा असते किंवा जे ते अशी धाब्यावरती वगैरे बनवतात, ते हाय फ्लेमवरती पटापट, पटापट फक्त त्यांना फ्राय करून घेतात. अगदी भरपूर वेळ शिजत ठेवत नाहीत. त्याच्यामुळे आपण सुद्धा आहे ना असं एकदम हाय फ्लेमवरती नाही, पण बऱ्यापैकी अगदी असे ना पटापट, पटापट परतवून घेतली ना, तर त्याचा जो कच्चटपणा थोडासा आणि थोडासा शिजलेला असतो ना, तो प्रकार भुर्जीमध्ये इतका छान लागतो ना, त्यामुळे कांदा, टोमॅटो थोडासा असा जर असं कच्चट ठेवायचं. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे 1 चमचा. ती सगळी आपण त्याच्यामध्ये परतवून घेऊया. मिरची जर तिखट असेल आलं लसूणच्या पेस्टमधली, तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. कारण का आपल्याला पुढे मसाला वगैरे पण यूज करायचा आहे म्हणून. आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1/4 टीस्पून हळद, 2 टीस्पून आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे. ते सगळं काही ना व्यवस्थित मिक्स करूया. ह्याच्यामध्ये पाणी आपण अजिबात वापरलेलं नाहीये, पाण्याचा वापर करायचा नाहीये. आपल्याला असंच ते मिक्स करायचं आहे. त्याच्यामुळे तेलाचं सुरुवातीला आपण प्रमाण हे थोडं जास्त घेतलं होतं. पाणी घेतलत ना, की मग त्याचं आहे ना भुर्जीचं टेक्स्चर जे पाहिजे ना, ते येत नाही. ते असं काहीतरी एकदम वेगळंच त्याला पाणी सुटत जातं पनीर वगैरे टाकल्यानंतर. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या अशा मध्ये चिरून आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि ही मिरची टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वाटलंच आपल्याला पाहिजे असेल तर म्हणजे यांना मिरची अशी नुसती खायला आवडते, त्याने हे टाकली तर खूप छान. नाहीतर मग मी आपलं आलं लसूणची पेस्ट आणि लाल तिखट आहे ते आपण इथे टाकलेलंच आहे. त्याच्याने तिखटपणा आपला बॅलन्स होतो.
इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. 200 ग्रॅम पनीर आपण इथे किसून असं टाकायचं आहे किंवा तुम्ही कुस्करून टाकलं तरीसुद्धा चालेल, पण पूर्ण असं ते बारीक झालं पाहिजे. लहान मुलं खाणार असतील तर असं मिरचीचं नाही टाकली तरीसुद्धा चालेल किंवा मोठे खाणार असेल तर अशी आवर्जून टाका. अशी भुर्जीमध्ये अशी अख्खी मिरची आहे ना, खूप छान लागते खायला. पनीर आपलं चांगलं किसून झालेलं आहे. आता आपण ते सगळं काही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आपल्या मसाल्यामध्ये. भरपूर वेळ आपल्याला मिक्स करायचं नाहीये. थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्ही मिठाचं प्रमाण बघू शकता, की आपल्याला जर मीठ पाहिजे असेल, कमी वाटलं तरच आपण मीठ टाकायचं, नाहीतर आधी सुरुवातीला टाकलं असेल परफेक्ट. आता काही मीठ वगैरे टाकायची गरज नाहीये. सगळं काही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता पनीर किसताना मी तेव्हा गॅस बंद ठेवला होता आणि मग आपण पनीर किसून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण का थोडा वेळ जातो. आपल्याला कांदा, टोमॅटो आपल्याला भरपूर शिजवायचा नव्हता. त्यामुळे थोडा वेळ मी गॅस बंद केला. पनीर पूर्णपणे किसून झाल्यानंतर आता मी गॅस ऑन करून फक्त ते एकदा गरम केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये आपण गार्निशिंगला टाकूया. आणि सगळं परत एकदा आपण ते मिक्स करायला घेऊया. आता आपलं पनीर याच्यामध्ये मसाला पूर्णपणे शिजलेला आहे. पनीर अगदी किसल्यानंतर 2 मिनिटात शिजतं. काही वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपली पनीरची भुर्जी ही तयार झालेली आहे. करायला सोपी, खायला खूपच टेस्टी आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी सगळ्यांची फेव्हरेट अशी पनीरची भुर्जीची रेसिपी आवडली असेल, तर तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा. तुम्ही ट्राय करा. तुमची ह्या पद्धतीने कशी बनते, तुम्हाला कशी आवडते, ती मला कमेंट्स करून सांगा. आणि चला तर भेटूया नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही पनीरची भुर्जी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं बघतायत, कोणत्या देशातनं, कोणत्या गावातनं, कोणत्या शहरातनं बघतायत ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. चॅनलवर नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. थँक यू.